मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. साहजिकच निवडणुकीचा जो संग्राम चालू आहे त्याबाबत आपण सगळीकडे आढावा घेत आहोत आणि आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वात जास्त प्रतिष्ठेची लढाई ज्या ठिकाणी आहे ती बारामती मतदारसंघामध्ये. आणि या बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी हे दोन उमेदवार जे आहेत या दोन उमेदवारांवर प्रत्येक घटकाचं, प्रत्येक व्यक्तीचं, देशाचं लक्ष लागून आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या मते ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. म्हणजे जर आपण तसाच शब्दशः अर्थ घेतला तर सुनेत्रा वहिनी जिंकल्या तर मोदी जिंकल्यासारखं आहे, मोदी साहेब जिंकल्यासारखं आहे. आणि जर सुप्रिया सुळे जिंकल्या तर मग राहुल गांधी जिंकल्यासारखं. इतकी अटीतटीची लढाई आहे, इतकी प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे. आणि म्हणून ही दोन उमेदवारांची लढाई राहिलेलीच नाही तर हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला. मग साहजिकच दोघांची ताकद म्हटली तर आता एका बाजूला माननीय अजितदादा पवार साहेब यांनी राष्ट्रवादी आपल्या ताब्यामध्ये ठेवली. त्यांच्या मते आपण राष्ट्रवादी सोडलीच नाही. सगळे 90-95% आमदार हे माझ्यासोबत आहेत, जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहेत, कितीतरी लाख ॲफिडेव्हिट त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या मते राष्ट्रवादी हा पक्ष माझ्याचकडे आहे. सुप्रियाताई सुळे यांच्या मते माझ्या वडिलांचा पक्ष चोरला किंवा आमचा पक्ष चोरला अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. कार्यकर्त्यांची जर बाजू समजून घेतली तर काही कार्यकर्ते म्हणतात की भविष्यामध्ये अजितदादा हेच नेतृत्व खरं होतं. आणि काही कार्यकर्त्यांचं असं मत आहे की साहेब म्हणजे आदरणीय पवार साहेब म्हातारे झाले, वय झालं म्हणून कोणी असं बापाला सोडून जातं का. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची दुफळी निर्माण झालेली आहे की एका कार्यकर्त्यांचं काही मत वेगळं, काही कार्यकर्त्यांचं वेगळं मत. आणि मग याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, हे घरातल्या भांडणापायी कार्यकर्त्यांचं मरण झालं. नक्की जायचं कुठं. परंतु तरी काही कार्यकर्त्यांचा आपण आढावा घेतला, त्यांचं असं मत आहे की जसं आदरणीय पवार साहेब म्हणतात की उगवत्याचा विचार करा, मावळत्याचा विचार करू नका. मग आता काय तर भविष्य काय आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं. कारण काही काम झालं तर तेच आपलं काम करणार आहेत असं काहींची धारणा आहे. काहींचं काम आहे की काहींचं मत असं आहे की नाही, साहेबांनी आम्हाला इथपर्यंत आणलंय, आम्ही साहेबांसोबत कट्टर राहू. अशा पद्धतीचं वातावरण या बारामती मतदारसंघामध्ये आहे. आणि मग खडकवासला असेल, भोर असेल, वेल्हा असेल, मुळशी असेल, अनेक भाग, बारामती असेल, दौंड असेल, अशा विविध विधानसभा मतदारसंघामधली ही मतं एकत्रित होणार आणि कोणाचा तरी रिझल्ट लागणार. आणि मग आपल्याला कळेल की नक्की कोण जिंकलं. म्हणजे आधुनिक पिढी, तरुण पिढीचं नेतृत्व जिंकलं की जुन्या विचारांनाच लोकांनी महत्त्व दिलं. आणि म्हणून 4 जूनला आपल्याला हे पाहावं लागेल की नक्की कोणाचा विजय होतो, कुठल्या कार्यकर्त्यांचा विजय होतो. आणि म्हणून ही प्रतिष्ठेची लढाई, त्याचं मतदान 7 तारखेला जे आहे किंवा झालं किंवा होणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला 4 जूनला कळेल की नक्की काय होणार आहे. आणि अशा पद्धतीचं हे बारामती मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी आहे. तर पाहूयात 4 जूनला नक्की कौल कोणाचा लागतो ते, मोदी विरुद्ध राहुल गांधी. बघूयात.